अरे काय पाऊस पाऊस लावलाय सगळ्या टीव्हीवर पावसाचीच बातमी नाही यायला दुसरं काही नाहीच कारमानच राव चांगलं पिक्चर लागला अरे काय सुपुत्र काय नाही कुठे गेल ते तीर मारायला कुठं नाही काय बातमी बघा IPL लावा ना मस्त IPL चालू आहे अरे आपल्याला आवडतच नाही ते IPL आपलं बरं आहे बातमी आपल्याच बातमी चालू आहेत ना आता आपल्या बातम्या मग आता आपण काय कृष्णाबाईचा नळ सोडला काय गावात तेव्हा आपल्या बातम्या चाललं कशाचं काय साऱ्या गावाची चर्चा आहे कायची बोलू शकणार काय बोलू आता कशाची किती येईल झालंय काय तुला असं मला काय नाही झालं मग IPL लावा IPL बघू काय ते IPL मध्ये बातम्यामध्ये काय बातम्यात कळतं कोणाचे काय लफडे लुफडे दुनिया भानगडी उघडे पडत आहेत बातम्यात मग तेच उघडे पडलेत ना मी तुम्हाला तेच सांगतोय गावात जाऊन बघा जरा काय उघडे पडले काय नाही आपले दुसऱ्या बातम्या सोडून आपल्या बातम्या बघा साऱ्या गावात पांगल्या आपल्या बातम्या पुढे जाऊन वाटणार मित्रामध्ये मला साऱ्या गावात पांगले नंतर फोन करतो नंतर एक 5 मिनिटात करा नंतर पण तुला काय आलंय मला कशाचं काय झालंय मला काय नाही झालं मग एवढं काय भोगतो कामाला दामस काय झालंय काय नाही मी नाही भोकू राहिलो मग बाहेर डोकून बघा जरा अरे मी दररोज बाहेरच आहे बाहेर डोकून बघा बाहेर झालंय काय नेमकी हा काहीच नाही झालं काय नाही झालं का आणि तिला पटलं कुठे तो एक मित्र होता तो संग ते कुठं असतो कुठे गेला तू काय माहिती गेला संपलं ते बाहेर ते काय भूता म्हणव दोघांना फक्त बॉम्बट्या मारत गावात हिंडायला पाहिजे याने तर बापाने उळूच सोडला याला गावात काय नाही हो मग काय काम धंदा करायचं करा ना जराशी 5-25 एकर शेती भाडकाव गेला का त्या वावरात तू हा शेती काय आणि वरून मला शिकतोय आपल्या बातम्या चालल्यात गावात काय गावात बातम्या चालल्यात ती बातमी सांगितली का कोणती बातमी आपण बघितलेलं काय सांगू तेच चाललं होतं आता सांगायची बातमी काय बघितलं तर दुपारी बातमी बघितली आम्ही हॉस्टेलमध्ये हॉटेलमध्ये हा पार्टी चालली होती मस्त अरे ती वय म्हणजे ती काय नाव आहे ना मला ती एक कोण नाव विसरले वाटतं हा ती पण चाललं होतं आमचं थोडं मिटिंग होती ग्रामपंचायत मीटिंग होती ते ग्रामपंचायतीला घरकुल लागत आहे ती काय ग्रामपंचायत मधली का ती ग्रामपंचायत मधली नाही पण तिला घरकुल लागत आहे घरकुल मग घरी यायचं ना ते हॉटेलमध्ये जातं का घरकुल साठी अरे हॉटेलमध्ये म्हणजे आता ती म्हणली घरकुल द्या मला मी तुम्हाला पार्टी देते हॉटेलवर मग आता गेलो ती पार्टी देत तुम्ही तिला घरात खायला पैसे नाही ती तुम्हाला पार्टी देणार आहे का अरे भिकायला लागली यावरून तुम्हाला पण भिकायला लावायचं चाललंय तिचं अरे पण तिनेच पैसे दिले हॉटेलवर काय तिने पैसे दिलेत मग तिला घरात खायला पैसे नाही जाऊ दे आता गरीबाला काय आपलं काम आहे गावाला पैसे वाटत फिरा मग मला मी कधी मोबाईल बॅलन्स टाका म्हणतो बॅलन्स टाकीत नाही लवकर लय तारच झाला याडे तुला मला त्रास झाला आता कमून असं करते भांगारले त्याची काय चुकी मग आता तुम्हाला समजलं पाहिजे राव गाव सरपंच आहे ना समजलं पाहिजे मी नेमकी काय केलं पाहिजे अहो तुम्हाला कसं सांगू मी काहीच नाही IPL बघ IPL चालू IPL काय बघतो IPL बघ आधी तिथे सांगायला तुला काय अरे बावळ्यांना सांगता का नाही चपलाने मार खाता बरं घ्या ना तुम्ही चपलं झालं लायकी झालं आता काय अरे पण झालंय काय ती सांग मला मारून घ्या घ्या आणि मग मर तसंच नाही हो त्याचं काय आलं बाळा मुलीचं लपट नाही काय म्हणलं तू नाही नाही काय म्हणलं तू आता कोणची मुलगी नाही हो ते येडा आहे तू काही काय बोलतो कोणती पोरगी नाही मग कोणती मुलगी बाळ्या काय झिंगा ठेक काय तू काही मा काहीच नाही हो त्याचं काय करायचं येडे तुम्ही नाही म्हणले इकडे तिकडे झालं ते कोणतं ऐकून आला असं काही पण ते त्याचं काय झिंगाट घ्या आता तुमचं झिंगाट घ्या मा काय झिंगाट मी म्हणतो आमचं बसलो होतं आम्ही ते ग्रामपंचायतची मिटिंग होती त्या बाईला घरकुल लागत होतं हॉटेलची पार्टी गुलगुल गप्पा मारायला घरकुल असतं का मग ते घरकुलामध्येच ठरवावं लागलं सगळ्या गोष्टी गुलाब उचलायचं गुलाब द्यायचं हा ते घरकुल देत होते काय गुलाबाचे
मला नाही दिलं कधी गुलाब असं झाड. काकू कुठे काकू दिला आपलं घराच्या बाहेर दुसऱ्याच भरले नुसत्या घरामध्ये. बरं आता तुम्ही ना 10 मिनिटांनी यायचा IPL बघायची मला. तर जा मला 10 मिनिटांनी बोलतो तुम्ही तुझ्या संग. इंडिया पाकिस्तानची मॅच चालू आहे. ते 2 जोडीदार येणार आहेत मायावाले 10 मिनिटांनी मी तुम्हाला त्यांना पण खर्च करायचा असं ना आता. खर्च नाही जोडीदाराचे करायचा. का पण? हा जोडीदारच आणि असं नाही एखादी त्या दिवशी म्हणजे नाही नाही 10 मिनिटं फक्त बोलायचं मला त्या संग मी तुम्हाला परत बोलतो जातो. नाही मला थांब ना आपण बस मला ऐकायला बघायची आणि बस नाही साईडला आम्ही ऐकतो काय गप्पा आहेत तुमच्या आम्हाला पण सांगा. अरे तिची यायची इथं तिच्या घरकुलाची मंजुरी झाली आहे फक्त सही द्यायची तिला त्या दिवशी काय झालं होतं तिथे मंजुरी त्याशी मंजुरी झाली पण आता सही द्यायची तिला. आम्ही समोर ती बोलत नाही का. बरं बस बरं बसा 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 तर ती बी आली तिला म्हणलं होतं 5 मिनिटं घरी आहे हा ये बाई. तेव्हा ते घरकुलाचा विषय घ्यायचा होता ना जर त्याच्यामुळे तिथं बसतो नाही, तू बसा ना का जाय ना ते काय ती पण आली तिला ते बसा, बसा. नमस्कार सरपंच. नमस्कार नमस्कार काय बरं आहे ना हा बरं आहे. हा, म्हणजे आता सहीचा विषय होता ते तेवढं त्यासाठी आली ती बाकी काय विषय नाही असं. सही? कसली हा, सही? ते घरकुल नव्हतं का तुला त्या दिवशी घरकुलाचा विषय आपल्यात तर घरकुलचा विषयच झाला नाही काही. घरकुल घरकुल काय गुलाबाचा विषय नाही का त्या दिवशी हॉटेल मधला. कोणतं हॉटेल? तुम्हाला पण नाही काय? आठवणार ना. अरे तुला नव्हतं घरकुल मंजूर झाला आता हा 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 तेच हा आता आठवलं आता आठवलं. हा त्या दिवशी मीटिंग गुलाबाचं घरकुल. अहो ते गुलाब खाली पडलं होतं ते दिलं. अरे त्याचं काय एवढा विषय आला एवढा गुलाब विषय. असा माणसाने असंच गैरसमज नाही करून घ्यावा. आता कशाला बाहेर आले? दिसतं आता तसं कशाला आले तुम्ही इथं? अरे घरकुला सही नाही याची ती पेपरवर सांगितलं ना त्या तू. दिवशी पण घरकुल घरी आले असतील त्या दिवशी मंजुरी होती हॉटेलमध्ये मंजुरी करायची होती तुम्हाला. अरे मग आता ती म्हणली देते पार्टी चला आजच्या दिवस तुम्ही पार्टी केली. हा मीच पार्टी केली. बरं ते जाऊ द्या बाकीचं. पोराचं लग्नाचं वय झालंय पोरगी बघावं एखादी. हा असली तर बघा एखादी काय बघा आता मग? तर तिचा फोटो ठेवा चांगली का ही पोरगी हा कोणती बघू? बघा ही पोरगी? हा अरे ही तर पोरगी सारी गाव खराब केलंय ना. हो, गप्पा काही नका म्हणू. हो चांगली अरे 2-3 जण कामाला लावलेत तिने फार काही नका म्हणू. खराब पोरगी. लय भारी पोरगी आहे. ती माझ्यावर लय प्रेम करते मी पण तिच्यावर लय प्रेम करतो. हो लय प्रेम करतो खरं लय प्रेम करतो खरं ना लय भारी पोरगी तशी पोरगी भेटणार नाही तुम्हाला कुठं. अरे सारे गाव नाचवले हो. गाव. तुमच्यापेक्षा तर बरीच आहे मॅडम लय भारी पोरगी. माझ्यापेक्षा बरी म्हणायचं काय तुला नेहमी सरपंच काय हे नका करू याचं लग्न मग. अहो लय भारी पोरगी. नाही हो खरं लय मस्त बोलली अरे काय बावळे आणि कांच्या नादी लागलाय नगीना तुम्ही जाऊन बस सापडवलं. हॉटेलमध्ये. ना नाही आम्ही काय बोललो की काहीतरी निघतो मध्ये. अरे असं म्हणणं नाहीये त्यांचं. तू जरा मोठे सांगत असं समजून. अरे तू लग्न करायचं तो हा विषय आहे पण ती पुरीचा विषय असा आहे की ती पुरी 2-3 जणाला फार वाटवलं ती पोरगी लागली ती लय भारी पोरगी तुम्हाला काय माहिती. आई काही माझ्याकडे लाखो शिपोरी पडले नकोय बा येऊ काय काय काम काढलं रे अहो तुम्हाला नव्हतं म्हणलं ते आता तुम्ही त्या दिवशी ते द्या ना माझं लग्न करून. माझं काय त्याच्या आधी नाही नाही असं कसं? मोठं कोणी मग तू असलं मोठं मग ए माझं तू लग्न खाली झालं. बस आदूभर खाली बस आदूभर खाली बस आहे तर मॅडम कशी बस काय नाही अडचण तू लग्न करून दे म्हणजे आता मग तुम्ही नव्हतं म्हटले का बरोबर थांबा कोणाशी लग्न करायचं कोणाची म्हणजे दाखव फोटो म्हणजे काय? आता बघा आता कळन तुला. हे ही पोरगी. बघितलं का? आणि तुला कोणाशी करायचं? मला फिक्स करायचंय. अहो नाही हो ती यांना हे करीत असते ती माझ्यावर लय प्रेम करतो तुम्हाला माहित नाही. हे करीत असतं. माझ्यावर खरं प्रेम करते हा. अहो, सरपंच. तो काहीच नाही केलं त्यांनी काय काय केलं फक्त विचारून घे पोरी साहेब अरे वावर घरदार वावर शिवर सगळे ऐकलेत याची फक्त आता आंध्र यांचं काय का ते हटकून बोल राहिलेत हे माझ्यासाठी बोलू जळत माझ्यावरती ते. त्या अरे, पोरीनी ना यांचं इतकं वाटोळ केलं याचं काय राहिलं विचार याला फक्त आता फक्त आंध्र मिटिंग राहिलेली बस. माझी पण नाडीच आहे. हा, मग त्याच्यामुळे सरपंच तुम्ही म्हणले तसं मा लग्न लावून द्या. इकडे सारखा जरा त्याला बसायला जागा नाही मा लग्न ये लावून इकडे. द्या. मी बसलोय मग बसणारच नव्हतो खरं म्हणजे मी. अरे पण बोल लग्न लावायचं कोणाचं मा पोरग बी म्हणते तीच पोरगी तू म्हणतोय तीच पोरगी ही म्हणतोय हीच पोरगी गावाला नादी लावलंय. नाही नाही हे काही पण म्हणून राहिले बरं की मी हे चालतं लग्न तिच्या. मी लग्न करणार ती सोबत करणार मला सांगायचं नाही तुला मला. गावाचं का दिसतंय ना तुला? मग तुम्ही असं काटा काढणार का आमचा तुम्हाला घरात आणायची म्हणून तुम्ही म्हणता की नादी लावले म्हणून मला द्या ना करून लग्न नाही मला द्या. नाही हो याला द्या मी मोठं कोणी असलं मग लहान कोणी आधी मोठं झालं आपलं ना. लहान कोणी ओय, शांत बसा ती प्रेम आहे हो, तुमच्याकडे प्रेम करती. अहो सरपंच सांगा तुम्ही मग आम्हाला वावरतून कमून हाकलून दिलं मग. हा
मला पाहिजे, मला बाकी माहिती नाही सरपंच. हा. नाही हो याल द्या. मी तिथं लटकन मग मी. हा अरे तू इथं वरती लटक, मी वरून उडी मारतो मग. हा सरपंच ती पोरगी कोणाच्याच लायक नाहीये. ती नाही, कोणा त्याच्या ती नाही. कोणा संगच लग्न करणार नाही. फक्त माझ्यासोबत करणार आहे. तुम्हाला अरे, आज पण तिची आता हिस्ट्री सारख्या माहितीच नावाला नाही. करतो. तुम्हाला तिने लुटलंय किती, लय लुटलं ना. मग आतापर्यंत अक्कल यायला पाहिजे होती ना. त्या पोरीने एवढं लुटलंय नादी लावून, तरी आज का तुम्ही म्हणतात तिच्यात नादी लागायचं. तुम्हाला अकलीत का? तुम्ही बस हॉटेलमध्ये जाऊन ते जमत. दुसऱ्याला सांगा आपल्या घरातलं बघा काही. काय बोलतोय सरपंच? आम्ही जायला आम्ही काय नाही सांगितलं. आमचं घ्यायचं नाही ते. अजिबात. हा पण ह्या सह्या घ्यायला आलत्या ना. मग आलती ना सह्या घ्यायला. सह्याचा याचा काय संबंध आला? आमचे काय सांगू राहिले ते दुसरी बांगड करून बसले. नाही ते आपलं माझ्या लग्न करून लावून द्या राव. अहो पहिले मी म्हणतो हे काय तुमचं ते अरे तुझ्या बापावर संशय खातो काय वाटतंय का तुला? तेच ना. बाप पाहिजे ना ते धडाचं. मग काय काय झालंय? बोलतोय तू? आज थोडे बोललं असतं नाही तर आमच्या समोर तर नको बोलू. चार चौकात बोलतोय पटतं का सरपंच नाही हो, तुम्हाला? माझ्या डोळ्याने बघितलंय त्यात बघितलंय. बघितलंय. पोरीने बावळाट करून टाकले पोरगे पाय. मित्र बी तसंच आहे. हो तिला काही म्हणू नका. तिला काही म्हणल्यावर तुम्ही बघा मग. काय काय करतो? हा, ती माय बायको तू माय बायको बायको नाही माझी जी फक्त. काय माझी ती म्हणजे आम्ही येडे आहे काय? मग इथं आम्ही दोघं भावाची पैन लागलेली आहे. माहिती आहे कोणाचं लग्न होईल आणि तू कोण आहे? बघितलं का? मग तुम्ही त्यांचं काय ऐकता? ती दोघं आली ढुसून त्यांचं काय काढता? हो ते ढोसून आणले. नाही, मला सोडत नाही कोणी. मग मग ते डांगा डोक्याला हातलो तुमचं पोराचं तुमच्यावर विश्वास नाही. यांचं बी आहे का नाही मला माहित नाही. आणि ते तुमच्या घरात टुकलेला होतो ते तुम्ही तुमचं बघून घ्या. मला माझ्या लग्न करून द्या. घरून आलो मी घरून. आता कसं नाही, नाही, बोलायचं? बस 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 खाली. बस तिथं. फोन आलता घरात. नाही नाही नाही, बस बस. खाली. नाही हो फोन आलता. बस बैठले सरपंच या असा याचा मित्र गोबरे त्याला काय म्हणू नको. ते माझा मित्र आहे. तेव्हा दारू तुला ढुशी तो. किंवा मी तुला लुटितोय माहिती का तुला काय काय तर लुटी तो. अरे खरंच लुटत आहे तो. तुम्ही सगळे मायावरती या. सगळं माझ चुकत. अरे हा, ती त्याच्यावर पोरगी जावा. चांगली नाहीये. अरे पण दुसरी पोरगी कर. दुसऱ्या पोरी संग पोरगी बघू आपण. 10 बघू लग्न करू. माझ्याकडे लाखो पोरी पडले. तुम्ही सह्या करून जा ना. अरे ती सह्याला आली म्हणजे ते आता तू जरा शांत. परत हॉटेलला जायचं असं ना आता. अरे काय आता बोलतोय? कोणच्या हॉटेलला पण आता वाळून काय बाजू घेतोय मी, सह्या तुला घ्यायला. कळत काही माणसं आली. आपण चुकलं माहिती का? आता हे सरपंच आता गावात माहिती झालं सर पोरगच ऐकत नाही सरपंचाचं. कारण आपलं कोण काय करणार? बघितलं का? पोरगच ऐकत नाही काय? एवढे शान आहेत का? शानी आहेत का म्हणजे? चालेल ना, म्हणजे आम्ही मतदान दिलंय त्यांना. आमचं एक एक मत आहे माहिती का? तुझं वय किती? तुम्ही मतदान नसतील तर ती काही निवडून नसते आले का? बघा बघा घ्या 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 काय बोलायचं बोला, सरपंच? घ्या. बोलायला जरा धाकात ठेवा सरपंच. मला तर बोलायचंच नाही. ते लग्नाचं जाऊन द्या आमचं. नाही तू का जा इथून. आपण झालं ना आता यांचं. उठ इथून जा. बघू तुम्ही काय कर. निघ इथून. निघ. महागड मी तुम्हाला निवडून. गावकरी आहे ते. तो घर नाही थांबायची काय करत नाही. तू जा. मी बघतो पोरगी तुम्हाला तुला. हॉटेलला जायचं असं. ती नाही इथं यांनी संग बोलायची. मला जातो. मोठ्याले माणसं बारके पोराचं काही काम नाही. जा जा. निघ इथून. ते संपलं नाही अजून अहो, थांबा. कोणचं? IPL चालू आहे. ते बंद करा टीव्ही. अरे बाप पिन मग असे नाही. तिकडे IPL नाही इकडे बाप पिन कामान धावा मार्काशी. उठ इथून. पोरगंच ऐकत नाही. जरा वडिलांचं ऐकत जा. समजलं काय थोडंफार? उठायचं म्हणलं उठ. तू जा आता. तू जा हॉटेलला घेऊन. याला पण एक एक पाच तेवढं नाही का? बिअर बिअर ती पाच. मपला मी बघतो तुझा. अरे ते घेऊन जाते नाही तर आम्ही घेऊन जाऊ सारे गावाला पाच आम्हाला भिकारी करून टाकलं घरामध्ये. मला 200 रुपयाचं बॅनर टाकून 200 रुपये बॅनर टाकलं. पैसे नाही तुमच्याकडे. सारे गावाला पाच चालू. बरं तू जा बघन मी काय करायचं ते. बघा रे काय झालं. गावातून गेले की बोलू नका. बाळा ऐक. हे काय सरपंच या चांगलं नाही तुमच्यासाठी पण पोरांना? चांगलं नाहीये. वहिनी सारखं तिकडे अहो, काय बोलताय तुम्ही? अहो हो, म्हणजे मी जागा नाही द्या. तिकडं बसा ना. आम्हाला बसू नाही द्या. इथं बसले मी इथंच. असं थोडी असते हे सरपंच कसं म्हटलं का असतं? आम्ही तुम्ही म्हणले त्या मुली संग लग्न लावून देतात आणि तुमचं पोरग त्या मुली मागे लागले राव तुम्ही आम्हाला समजून सांगता अरे त्याला थोडी पोरगी देत असते ती. तुम्ही करायला लागेल तुम्हाला काय करायचं? तुम्ही अरे, म्हणजे तुम्ही म्हणजे मग आमचं तुम्ही म्हणजे नाही दोघांपैकी एक कोणतरी नाही ते निवडा. तुम्ही ठरव भाऊ. माझा काय संबंध नाही त्याची. आपण काय करू? आपण वोटिंग करू. म्हणजे एक चिठ्ठ्या करू. चिठ्ठ्या यस नोच्या. आणि एक चिठ्ठी तू उचलायची. बरं मी म्हणतो यांना काय म्हणलं पोरग असतं करायचे तुम्ही त्याच कामाचे. चिट्टेच करायचे कामाचे सगळे. अहो त्याला हाकल्यानं राव ए तू जा ना तिकडे. पळ तिकडे. मी काय ऐका ना कशाला पोरग असतं बोलित राव तुम्ही घरी तुम्हाला हे विकत बोलायला काय ते आलं काम असेल काय? तुझे पैसे लुटायचे दुसऱ्यांवरती. तू जातो का आता बाहेर? यात्रा करू तुमचं पोरग लेच कामातून गेले हाताबाहेर गेले मला तुमचं. सोडून द्या आणि बाहेरच्या घरात पाळा. माझलाय एक तू. quarter द्यायचं त्याला. तू संध्याकाळी घरी ये मग तुझ्याकडे बघतो मी जरा आता माणसं येतं म्हणून काय बघू. आपल्याला हॉटेलला जायचं असेल ना. हा तू जा आता. नको डोकं खाऊ. आता घेण्यात देण्याचं. बरं बोला तुमचं काय काम होतं? तेच आमचं नाव.
गेलं ते गेलं ती बोला हो म्हणलं आता मला माहित होतं वातावरण भेटून म्हणून आलतो आमचं लग्न जाऊ द्या तुम्ही नका ना असं घरी बोलीत जा राव अहो, कामासाठी आले होते मी मग बघा पूर्ण आहे की नाही बरं झालं सरपंच बाई नव्हते मग तू बाबाटात केला असतो वेगळा अरे पण झालंय काय बाबा बटायला या अचानक आलं म्हणा आम्ही अरे तिच्या अचानक येण्याचा याचा काय संबंध आहे काय रोल आहे बघितलं का आता यांचं मिटवलं आपण आपलं चालेल जाऊ दे बघ चांगली तिथून येत नाही तेवढं लागणार बघा आमचं आता तर म्हणलं लग्नाचा काही विषय नाही हा गेलं. पैसे लागत होते हो. किती रे द्या 2-3 हजार रुपये काय लागत आहेत पैसे मागायला द्या द्या अहो तुमचं पोरग लय चात्रा बिराव या अशी लावून माणसं पाहून बसलंय. यायची नाही मग माहिती का 100% तुमचं सरपंच पद जाणार आहे दादा मी तर मतच देत नसतात दादा नका घेऊ पैसे हो तुमचे पैसे लागले तुम्हाला पैसे बॅगा पैसे लगेच मत भेटतील तुम्हाला पैसे बॅगा बघितलं का आम्ही राहायचं चल रे चौक पैसे ए अरे बस इकडे इकडे तुमचं इकडे. पोरग अरे बघितलं बस, कसं बस, अपमान बस. करतो आम्हाला इज्जत विजत आहे का नाही मग बरं ते इज्जतीत जाऊन दे तुम्हाला पैसे काय लागत ते दारू प्यायची असेल ना लई चाबूचर पोरग आहे तुमचं अरे तू जा ना बाबा बाहेर काय डोकं खातो काय नाही देण्याचं तुला एकदा जा म्हणलं समजतं का जा बरं बाहेर निघून तू बरं तुम्हाला काय पैसे लागतील लगेच ते आता तुम्ही निवांत बसा मग आम्ही कसं निघून जातो लवकर आणि काय थोडं साहेब हा, आणि तुम्ही माझे पहिले पैसे दिले नाही देतो ना सरपंच आता काय आहे का इकायला काय राहिलं का आता मी एका दिवशी उचलो नाही बरं का कोणाला दिला ना घ्या. तुम्हाला आम्हाला कशाला गळत लय पैसे झाले जर पैसे दिले नाही ना तर एका दिवशी मुंडक्या पाय देईन आता बरं चाललंय तर चाललंय देतो ना तू खालचा तुकडा आहे ना देतो ना आम्ही सगळे मिळून खातो अरे सगळे मिळून खा जाळ करा त्या बरं तुमची काही मिटिंग करायची असेल करा लवकर आम्ही आमची मीटिंग तुमचे पैसे देतो देतो ना काय म्हणता काय नाही चल रे. तुमचं विचारू द्या आकलून द्या त्या पोरीला कुठं बोलवलं तुम्ही मला खालच्या राहणार हा तुम्हीच बोलवले मग मी आधीच होतो अरे नाही मोजून दिले पैसे हा मोजूनच दिले तू जा बाहेर हा चल मोठं मी आहे चला सरपंच येतो आम्ही आणि तेवढं पोराला दापा जरा लय आत्रप झाले ते काय विषय त्या चाललाय पोराला पोरगी बघ एखादी लग्न करून टाकू दे त्या पोरीसोबत लावून नका येऊ पोरग नाही त्या पोरी संग नाही पण त्याला पोरग बघ एखादं पोरगी बघ एखादी लगेच लग्न लावून टाकू लय दे पोरी आहेत माझ्याकडे अशा बरं बघ. पोरगं तर तयार असलं पाहिजे ना, त्याचा- बोलवायची मी त्या पोरीला द्यायचा सगळ्या शिव्या. पोरी तुमच्याकडे असतील ना हॉटेलला न्यायचं खर्च करायचा लईच बोलायला लागले बरं का मी यायची नाही परत तुमच्या घरी सरपंच आता तू जा म्हणल्या तुला कळत नाही का रे एकदा सांगितलं जा म्हणलं लगेच जायचं आता बस झालं लय झालं ते. काढा बाहेर बाकी डाव काढा अरे काहीतरी बोलायची पद्धत असती पोरा आता एक शब्द तोंडा बाहेर काढू नको आता तू जा गेलं गाच पण तो गेलं रागा रागा आता बरं जाऊन दे मग बाकी काय म्हणते काही नाही म्हणत हेड्याक दिलाय डोक्याला तुम्ही नुसतं. हेडक नाही ती एक काम कर ती पोरगी बघ एखादी पोरी तुम्हाला म्हणलं लाखोंशी पोरी आहेत मी तुमच्या पोरांनी केलं पाहिजे ना उद्या मी आणायची एखादी पोरगी द्यायचा शिवाय तर काय करायचं यायचं माझ्या डोक्यावर सर आता त्याच्या बापाने केलं म्हणलं पोरग कुठं जाणार चट करीन जग मारून कसं करा ना असं त्याला काय करायचं माझ्याकडे लागलं ती तुमच्याकडे लागलं आताच हाताच्या बाहेर गेले ऐकते की एक शब्दाला शब्द पडून देते का तुमचा ते लग्नाला उभा राहणार आहे म्हणून बरं त्याला लागणार उभा करण्याची जिम्मेदारी माझी काय तुमची हा मला नाही वाटत हे घरात आलेल्या माणसाला किंमत द्याय ना आता हे 2 बेवडे गेलेत पैसे घेऊन त्या पोरीवर उधळते ना आता जाऊन त्यांना काही काम आहे आणि त्याच पोरीशी लग्न करायचं म्हणते एवढं समोरासमोर दाखवून दिलं तरी तुमच्या पोराचा विश्वास बसाना ती पोरीनी म्हातारे ना सगळे 2-4 जणांना पुरं याड तर लावले काय म्हणते त्या पोरीला चांगलं घ्यावं रिंगणात आणि तिचाच कार्यक्रम करा बरं चल तुम्ही आलो पुढं हा तसंच करा काहीतरी गाडी घेऊन येतो हा. पुढे जाऊन थांबते मी माया हा थांब पटके साल लगेच